नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजीबाईचा बटवा किंवा पानाची पिशवी कशी शिवायची ते बघणार आहोत. भरपूर कप्पे असलेली ही पिशवी शिवायला खूप सोपी आहे. ही पिशवी शिवण्यासाठी मी कॉटनचं 2 कलरचे फॅब्रिक यूज करणार आहे. चला तर मग पिशवीसाठी कटिंग कसं करायचं ते बघूया. आता ही जी पिशवी आपण तयार करणार आहोत त्यासाठी उभी 12 इंच इतकं कापड घेणार आहोत आणि आडवी आपण 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आणि 12 बाय 6 इंचाचा इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत. या पद्धतीनं आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता हे जे मार्किंग केलेलं आहे याच्यावरूनच आपण कटिंग करून घेणार आहोत. आता हा भाग कट करून झाला की आपण सेम याच आकाराचा दुसरा पार्ट कट करून घेणार आहोत. आता यानंतर मी वेगळ्या कलरचा तिसरा भाग सेम याच आकाराचा कट करून घेणार आहे. आता इथे मी कापड कमी पडेल म्हणून मध्ये जोड लावून घेणार आहे. मध्ये शिलाई करून घ्यायची आहे आणि वरून दाब टीप मारून घ्यायची आहे. आता हे जे 2 भाग आपण तयार केले त्याप्रमाणे त्याच मापा इतका आपण हा तिसरा भाग सुद्धा कट करून घेणार आहोत. आता इथे आपले एकूण 3 भाग 12 बाय 6 इंचाचे तयार झाले आहेत. आता यानंतर आपण 10 इंचाचा एक भाग कट करून घेणार आहोत. 10 बाय 6 इंचाचा म्हणजे आपला ह्यापेक्षा छोटा कप्पा तयार होईल. त्यानंतर 8 इंचाचा वेगळ्या कलरचा एक दुसरा भाग कट करून घेणार आहोत म्हणजे हा एक कप्पा तयार होईल. आणि त्यानंतर सगळ्यात छोटा म्हणजे 6 इंचाचा 6 बाय 6 इंचाचा असा एक भाग कट करून घेणार आहोत म्हणजे हा सगळ्यात छोटा कप्पा तयार होईल. आता इथे सगळे मिळून 6 भाग आपण कट करून घेतले. आता आपण हे स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. तर सुरुवातीला जी वरची बाजू आहे तिला अशी आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत आणि वरून शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण खिसा तयार करतो त्याप्रमाणे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर जो प्रत्येक भाग आपण कटिंग करून घेतला आहे त्या प्रत्येक भागाला आपण याचप्रमाणे वरून डबल फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत. आता या पद्धतीनं हे सगळे पार्ट वरच्या बाजूनं डबल फोल्ड करून शिलाई करून झालेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एखादा कप्पा कमी किंवा जास्त करू शकता. आता सुरुवातीला 12 इंचाचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीनं सरळ ठेवलेला आहे. डबल फोल्ड केलेली जी बाजू आहे ती आपण वरच्या बाजूला केलेली आहे. त्यानंतर हा जो सगळ्यात छोटा कप्पा आहे तो घ्यायचा आहे आणि या सरळ बाजूवरती आपण हा छोटा कप्पा या पद्धतीनं उलटा ठेवणार आहोत. त्यानंतर या भागापेक्षा जो थोडा मोठा आहे तो आपण याच्यावरती याच पद्धतीनं असा उलटा ठेवणार आहोत. खालच्या ज्या बाजू आहेत त्या आपण व्यवस्थित एकावर एक ठेवणार आहोत. डबल फोल्ड केलेली जी बाजू आहे त्या आपण सगळ्या वरच्या बाजूला करणार आहोत. आता हा कप्पा ठेवून झाल्यानंतर याच्यापेक्षा जो थोडा मोठा आहे 10 इंचाचा जो कप्पा आहे तो सुद्धा आपण याच्यावरती याच पद्धतीनं उलटा ठेवणार आहोत. या पद्धतीनं आता हा पार्ट ठेवून झाल्यानंतर याच्यावरती 12 इंचाचा जो पार्ट आहे तो आपण याच पद्धतीनं उलटा ठेवणार आहोत. सगळ्या बाजू व्यवस्थित सारख्या करून घ्यायच्या आहेत. आता हा 12 इंचाचा भाग ठेवून झाल्यानंतर वेगळ्या कलरचा येलो कलरचा जो पार्ट आहे 12 इंचाचा तो सुद्धा आपण याच्यावरती उलटा ठेवणार आहोत या पद्धतीनं. आता हे सगळे पार्ट एकावर एक असे ठेवून झाले की आता आपण कडेनी शिलाई करून घेणार आहोत. या पद्धतीनं साधारण अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून आपण ही शिलाई मारून घेणार आहोत. आता आपण ही तिन्ही साईडनी शिलाई केली आहे. त्यानंतर डबल शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे कापड जर काही बाहेर आलं असेल ते आपण कट करून घेणार आहोत. आणि आता ही पिशवी आपण
सरळ करून घेणार आहोत। आता ही सरळ केलेली पिशवी या पद्धतीनं दिसेल आणि हे कप्पे असे बाहेर येतील आणि या पद्धतीनं आपली ही भरपूर कप्पे असणारी पिशवी किंवा जिला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो ती पिशवी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।